हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा इंट्रोड्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि आज एक नवीन रीडिंग घेऊन आली मी तुमच्यासाठी. तुमच्या पूर्वजांचं एक अपूर्ण कार्य आहे, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर असं कोणतं कार्य आहे जे अपूर्ण राहिलेलं आहे आणि ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे? तर यासाठी तुम्हाला मेसेज दिला जातोय. तर बघूया आपण असं कोणतं कार्य आहे जे तुम्हाला ते सांगतायत की पूर्ण करण्यासाठी, आणि त्यांची अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून, किंवा त्यांचं ते स्वप्न ते तुमच्यात पाहतायत. ते तुमच्यात पाहतायत की असं तुमच्याकडून ते पूर्ण होतंय, किंवा तुम्ही त्याच्यासाठी केपेबल आहात. ते स्वप्न किंवा ते कार्य जे आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी. आणि असं कोणतं कार्य आहे त्याचं जवळच असं, म्हणजे त्या पूर्वज जे तुमचे आहेत ते असे, म्हणजे तुमच्या पिढ्या खूप मागच्या एक 3-4 पिढ्यांचं असं एक इथं कनेक्शन आहे. तर ते बघूया आपण, म्हणजे कोणतं असं हे आहे. खूप डीप मेसेज आहे हा. मला पण उत्सुकता आहे असं कोणता मेसेज आहे की तुमच्या पूर्वजांचं पूर्ण कार्य आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर असं कोणतं कार्य आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे ते बघूया आपण. त्याच्यासाठीचा कोणता असा मेसेज आहे. आणि चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि खूप छान, थँक्यू सो मच. मला तुम्हाला खूप धन्यवाद म्हणायचे आहेत की तुम्ही खूप असे छान छान कमेंट्स करता, मेसेजेस करता. आणि ते मेसेजेस तुमच्या कमेंट्स मलाही स्वस्त बसू देत नाहीत. किती बिझी कामात शेड्यूलमध्ये बिझी असले तरीसुद्धा पुन्हा एकदा तुमच्याशी कनेक्ट होते. आणि हे मेसेजेस माझ्याशी कनेक्ट होतात. ठीक आहे नाही, अशा माझ्या सगळ्या सोल फॅमिलीला खूप खूप थँक्यू सो मच. तर बघूया तुमच्या पूर्वजांचं पूर्ण कार्य कोणतं आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. कारण तुम्ही अशी एक बेस्ट सोल आहात. तुमचा जन्म हे, मला तरी असं म्हणजे असे इंट्युशन्स येतात किंवा असे मेसेजेस येत आहेत की तो जन्म, तुमचा हा जन्म जो आहे, म्हणजे तुमचे कर्मास रिलीज करून तुमचं जे कार्य आहे, तुमचे जे कर्मास तुम्ही पास्ट लाईफमधनं घेऊन आलेले होता, ते पास्ट लाईफमधले कर्मास पूर्ण करून आता तुम्हाला असे कार्य करायचं आहे जे तुमच्या पूर्वजांचं आहे. त्यांनी ते हाती घेतलेलं होतं, पण काही कारणास्तव ते अपूर्ण राहिलेलं आहे. आणि त्यांची अशी अपेक्षा आहे, त्यांची अशी इच्छा आहे की ते तुम्ही पूर्ण करावं. आणि त्यासाठी ते तुम्हाला त्याची शक्ती त्यांनी दिलेली आहे. दिव्य शक्तींचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि तुम्हाला ते कार्य पूर्ण करत असताना पूर्ण सगळे, म्हणजे शिव फॅमिली जी आहे त्यांचेही ब्लेसिंग्स तुमच्याबरोबर आहेत, प्लस पूर्वजांचेही ब्लेसिंग्स आहेत, आणि सगळ्याच अशा ब्रह्मांडाच्या ऊर्जेचेही ब्लेसिंग्स तुमच्याबरोबर आहेत. तर बघूया आपण असं कोणतं कार्य आहे जे तुमच्याकडून त्यांना पूर्ण करून घ्यायचं आहे. खूप मोठी आणि खूप अशी पॉझिटिव्ह आणि छान अशी ऊर्जा कनेक्ट झाली. तर बघूया आपण असे कोणते मेसेजेस मिळतात. थँक्यू सो मच. तुमच्या पूर्वजांचं पूर्ण कार्य तुम्हाला पूर्ण करायचं असं कोणतं कार्य आहे जे द मॅजिशियन. मी तुम्हाला तेच म्हटलं, तुमच्या पूर्वजांचं अपूर्ण कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर कोणतं कार्य आहे, असं कोणतं कार्य आहे जे त्यांचं अपूर्ण राहिलेलं आहे? त्यांनी असं, मला मेसेज इथं कनेक्ट होते की तुम्ही जे कार्य हाती घेतलेलं आहे, किंवा तुम्ही आत्ताची जी ज्यांच्याशी ही रीडिंग रेझोनेट होते, किंवा तुम्ही याच्याशी अट्रॅक्ट होते, त्यांना हे मेसेजेस असे खूप कनेक्ट होतील की तुमच्यासाठी हे मेसेजेस आहेत. तुम्ही जे काही आत्ता कार्य करताय, किंवा तुम्ही जे काही कार्य हाती घेतलेलं आहे, मी तुम्हाला तेच म्हटलं, तुम्ही तुमचं कर्माज रिलीज करत होता. आत्तापर्यंत जे कार्य तुमच्या आयुष्यात चाललेलं होतं, जे काही तुमच्या आयुष्यात ज्या उलाढाली चाललेल्या होत्या, म्हणजे सुख असेल, दुःख असेल, आणि यश असेल, अपयश असेल, जे काही आहे ते सगळं तुमच्या आयुष्यात जे चाललेलं होतं ते सगळं तुमच्या कर्मांचं ते हे होतं. तुम्ही पास्ट लाईफमधून जे कर्माज घेऊन आलेले होता त्या कर्मांचं ते हे होतं. आणि आत्ता 1 नंबरला तुम्ही आहात. आणि म्युजिशियन म्हणून, तर म्युजिशियन काय आहे? म्युजिशियन म्हणजे तुमच्यातली जी पास्टची एनर्जी आहे ती निघून गेली, आणि आता तुम्ही अशा एका कार्यासाठी तुम्ही तयार झालेले आहात. तुमच्या ह्याच्यामध्ये जे डार्क सायकल्स होते, तुमचे कर्माचं हे होतं, आणि ब्लॉकेजेस होते, जे काही तुम्ही म्हणजे कोणतंही कार्य हातात घेतलं तर ते पूर्ण होत नव्हतं. तुम्हाला असं वाटत होतं की तुम्ही जर हेच करण्यासाठी जन्माला आलेले आहात, म्हणजे जे तुम्ही काही कार्य करत असाल, शिकत असाल,
तुम्ही कोणतंही कार्य करत असाल तर ते कार्य अचानकपणे असा टर्निंग पॉईंट तुमच्या आयुष्याला आलेला आहे. असा एक टर्निंग पॉईंट तुमच्या आयुष्यात आलाय की तुम्ही तुमचं लाईफ पर्पज म्हणजे तुमचं लाईफ पर्पजच चेंज झालेला आहे. आणि तुम्हाला ते त्याबद्दल कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन काय असं, जर तुम्ही एज्युकेटेड आहात, वेल एज्युकेटेड आहात, तुम्ही वर्किंग वुमन आहात किंवा वर्किंग मेन आहात, तुम्ही एक वेगळा जॉब करताय, तुमचे बिझनेस आहे किंवा काय, पण तरीही त्यात तुमचा रस लागत नाही आहे. त्यात तुम्हाला असं आवड नाही आहे तुमची त्याच्यामध्ये. आवड म्हणण्यापेक्षा तुमचं त्यात पूर्ण वेळ असा त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत नाही आहे, तुमची ओढ त्याच्याकडे राहत नाही आहे, तर तुम्हाला त्याच्यापासून कुठंतरी अलिप्त व्हायला होते. म्हणजे तुम्ही कनेक्ट होत नाही त्या ह्याच्याशी. तर ते कार्य म्हणजे ते तुमच्या कर्माचं होतं, पास्टचं आहे असं मला इथं हे दिसते. आणि जे मेसेजेस मला इंट्युटिव्हली जे मेसेजेस दिले जातात तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजे जे कार्य तुम्ही करताय त्या कार्यामध्ये तुम्हाला रस नाही आहे, तिथून तुम्हाला डिस्कनेक्ट व्हायला होतं आणि तुम्हाला एक असं कार्य जे हाती दिलेलं आहे किंवा तुम्हाला जे कार्य करायचं आहे त्या कार्यामध्ये ते तुम्हाला यशस्वी बनवतायत. ज्या कार्यामध्ये तुम्हाला रुची आहे, तुम्हाला आवडते, ते कार्य तुम्हाला अट्रॅक्ट करते, तुम्हाला ओढते त्याच्याकडे. आणि असंच एक कार्य आहे जे तुमच्या तुमच्या पूर्वजांचं, तुमचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांचं कार्य अपूर्ण राहिलेलं आहे. मग ते तुम्ही आता तुमची जी एनर्जी आहे त्या एनर्जीप्रमाणे तुम्ही ते कनेक्ट करायचे की अशी कोणती एनर्जी आहे, असं कोणतं कार्य आहे जे तुम्हाला त्या कामाकडे अट्रॅक्ट करते. जे सेवा कार्य असेल आणि सत्कार्य एखादं असेल, कोणतंही सत्कार्य आहे किंवा तुम्हाला असं तुमच्या पूर्वजांपासून तुमच्या कुळामध्ये, तुमच्या घरामध्ये अशी काही चालीरीती ज्या चालत आलेल्या आहेत, ज्या पिढ्या आहेत, ज्या तुमचे पूर्वज चालवत होते किंवा असं एक जुनं हे आहे, तर त्या कार्यामध्ये सुद्धा म्हणजे तुम्हाला ते अट्रॅक्ट करेल ते कार्य करण्यासाठी. हे तुमच्या पूर्वजांचं हे आहे, अट्रॅक्ट म्हणजे त्यांची एनर्जी आहे, त्यांची ऊर्जा आहे. म्हणूनच तुम्ही जे हाती घेतलेलं कार्य आहे त्यामध्ये अपयश येत होतं, यश येत नव्हतं, कारण तुम्हाला एक वेगळं असं कार्य करायचं आहे जे पूर्वापार तुमच्या ह्याच्यामध्ये चालत आलेलं असेल किंवा ते तुमच्या पूर्वजांनी केले पण त्यांच्याकडून ते पूर्ण झालेलं नाही आहे. काही कारणास्तव निगेटिव्ह एनर्जीज असतील किंवा त्यांचे ब्लॉकेजेस असतील, त्यांचे काहीतरी कारणं असतील, त्यामुळं ते अपूर्ण राहिलेलं आहे कार्य. आणि ते कार्य तुम्हाला करायचं आहे, असं कार्य जे तुम्हाला अट्रॅक्ट करते, तुम्हाला त्याच्याकडे खेचते, तुम्हाला अट्रॅक्ट करते, तुम्हाला एक वेगळं करण्यासाठी प्रोत्साहित करते. असं बरेच वेळा अशा एनर्जीज आहेत. आता आपण राजे महाराजे किंवा अशा आपण जुन्या फिल्म्स जरी बघितल्या किंवा काही बघितलं तर आपल्याला त्या एनर्जीज हे दाखवलं जातं. ते म्हणजे मला आता असं अचानकपणे लक्षात आलं ना, खूप मोठं मास्टर बुद्धांची एनर्जी मला इथं क्लिक झाली. मास्टर बुद्धांची एनर्जी क्लिक झाली. थँक्यू सो मच मास्टर बुद्ध, थँक्यू सो मच. मला लक्षात येत नव्हतं, मला असं तुमच्या समोर हे करण्यासाठी इंट्युशन असे येत होते पण लक्षात येत नव्हतं की कसं मला प्रेझेंट काय करायचं आहे, काय तुम्हाला कोणता मेसेज आहे. तर मास्टर बुद्धांसारखी एनर्जी आहे इथं. मला असंच इथं खूप छान म्हणून हा मेसेज मला कनेक्ट झाला असेल. आणि थँक्यू सो मच. मास्टर बुद्धांची एनर्जी कशी होती, ते राजकुळात जन्माला आले आणि त्यांचं किती त्यांना हे करण्यासाठी प्रयत्न त्यांच्या ह्याच्यातून केला गेला, पण त्यांचं कार्यच असं होतं, जे कार्य अहिंसेचं होतं, शांततेचा मार्ग त्यांना दाखवायचा होता आणि ध्यानाचा मार्ग दाखवायचा होता. तर त्याच्यासाठी त्यांनी स्वतः किती त्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. तर त्यांच्या जन्म कुठं झाला यापेक्षा त्यांनी कार्य कुठलं केलं, या कार्यानं त्यांचं नाव जिवंत राहिलं आणि त्यांचं जे कर्म आहे, त्यांचं जे कार्य आहे, त्या कार्यानं ते ओळखले गेले. तसंच जे कार्य आहे, तुम्ही कुठल्या कुळात जन्माला आलाय किंवा तुम्हाला पूर्वापार काय करत आलेला आहात ते तुम्हाला न करता तुम्हाला वेगळं काहीतरी करण्याची जी ओढ आहे, जे अट्रॅक्शन आहे किंवा जे एक वेगळे एनर्जी आहे ते तुम्हाला ते करायचं आहे. आणि इथं तुमच्या पूर्वजांचं जे कार्य आहे ते वेगळं आहे. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं, ते मास्टर बुद्धांसारखीच इथं एनर्जी आहे, त्यांच्यासारखीच एनर्जी आहे. असं तुम्हाला आता त्या एनर्जीमध्ये प्रवेश ते करतायत आणि तुमचे पूर्वज तुम्हाला त्या एनर्जीमध्ये तुम्हाला घेऊन जात आहेत आणि तुम्हाला ते तुमच्यातली ती एनर्जी तुम्हाला दाखवतायत की तुमचा जन्म कोणत्या कार्यासाठी झालेला आहे, जे तुमच्या पूर्वजांचं अपूर्ण कार्य आहे आणि तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. तुमच्यात वेगळी एनर्जी आहे, वेगळं
स्थैर्य आहे, स्थिरता आहे आणि खूप असं सर्वांशी एकरूप होण्याची एक ताकद तुमच्यामध्ये आहे, जी तुमच्या पूर्वजांमध्येही होती. कारण त्यांना सर्वांना एकत्र ठेवण्याची ओढ त्यांच्यामध्ये होती, प्रेम त्यांच्यात होतं, माया त्यांच्यात होती. आणि तसंच प्रेम, तशीच माया, तसंच दानधर्म करणं आणि सर्वांना एकत्र ठेवणं, ही कला तुमच्यामध्ये आहे, हा गुण तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच तुम्हाला ते मॅजिशियनच्या भूमिकेत घेऊन येत आहेत. कारण इथपर्यंत येताना तुम्हाला खूप त्रास झाला आहे. तुमच्या पास्ट लाईफमधला पास्टचे कर्मा रिलीज करताना तुम्हाला खूप त्रास झाला आहे. आणि म्हणूनच आता हे सगळे तुमचं पास्ट जो लाईफ होतं ते सगळं रिलीज झालं आहे. आणि आता हे नवीन जे कार्य आहे त्या कार्यामध्ये तुम्ही पदार्पण करताय. थँक्यू सो मच. माझा थँक्यू सो मच. आणि खूप छान आणि खूप स्ट्रॉंग असा मेसेज आलेला आहे. तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांच्याशी रीडिंग रिझोनेट होते त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की हे मेसेजेस कोणाला रिझोनेट होत आहेत. आणि असं एक कार्य आहे जे तुम्हाला तुमचं स्थान, तुमची नवी ओळख आणि ती अशी ओळख असेल, ते असं कार्य असेल, ते ज्या कार्यामुळे आणि त्या कर्मामुळे आहे ना, तुम्ही खूप असे ओळखले जाल. त्या कार्यामुळे तुम्ही ओळखले जाल आणि तुमचं नावलौकिक होईल असं ते कार्य आहे, जे अपूर्ण आहे तुमच्या पूर्वजांचं, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. थँक्यू सो मच द एम्परर. थँक्यू सो मच. अशी एक एम्पररची एनर्जी मी सांगेन तुम्हाला. द म्युझिशियन ह्या कार्यामध्ये तुम्हाला ह्या एम्पररच्या एनर्जीमध्ये बरेच वेळा काय झाले, अशी एक एनर्जी, अशी एक ऊर्जा आहे. मी तुमच्या इथं पूर्वजांचीच ऊर्जा सांगितली आणि इथं तुमचे पूर्वजच मला इथं असं हे कार्डसुद्धा हे दिसतंय. कारण तुमच्या पूर्वजांनी सुद्धा हे कार्य केलेलं आहे, एक वेगळं कार्य केलेलं आहे, जे दानधर्माचं असेल किंवा सेवेचं असेल. आणि एक न्याय करण्याचं जे काम आहे, म्हणजे तुमच्या घराण्यामध्ये असेल, तुमचं एक कुळ असेल, तर त्या कुळामध्ये अगोदरच्या काळामध्ये कसं होतं, जसं न्याय करण्याची एक तिथं हे होतं, न्याय त्यांच्या घरातून किंवा त्या अशी एक व्यक्ती असत होती जे न्याय करत होती. तर तशी एक न्याय करण्याचं आणि असं एक कार्य तुमच्या कुळामध्ये करत असतील, तुमचे पूर्वज करत असतील, तर ते तसं कार्य आहे. आणि एक सगळ्यांना, म्हणजे सगळ्या समाजाला एकत्र ठेवणं, सर्वांना न्याय देणं आणि जे सत्य आहे सत्याच्या बाजूने उभं राहणं, हे जे तुमच्या पूर्वजांचं कार्य आहे. आणि काय निगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावामुळं हे कार्य त्यांचं अपूर्ण राहिलेलं आहे, तर ते कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि त्यासाठीच ती तुमची ऊर्जा तिकडं तुम्हाला अट्रॅक्ट करते. म्हणजे तुमचं लाईफ पर्पज जरी वेगळा असेल, तुमचं करिअर जरी वेगळं असलं, तरी सुद्धा तुमचं त्या करिअरमध्ये तुमची रुची नाही आहे, पण तुमची रुची इथं आहे, जे कार्य तुमच्या पूर्वजांचं आहे, तुमच्या घराचं आहे, तुमच्या कुळाचं आहे, त्या कार्यामध्ये तुमची रुची आहे. इथं हे तुम्हाला सांगितलं जाते, इथं हे दाखवलं जाते तुम्हाला. आणि म्हणूनच हे एम्पररचं कार्य म्हणजेच हे तुमच्या पूर्वजांचं कार्य आहे. आणि तुमचे पूर्वजांनी हेच केलेलं आहे की सर्वांना असं एक मोठं, म्हणजे अशी एक सोल तुमच्या म्हणजे कुळामध्ये आहे की ज्यांचं वर्चस्व खूप मोठं होतं, खूप मोठं वर्चस्व, खूप मोठं कुळाचं असं खूप मोठं घराणं, असं मला इथं हे एनर्जी दिसते. खूप मोठं असं राजेशाही घराणं असेल, अशा राजेशाही घराण्यामधून तुमचं जन्म आहे, याचं पिढ्यानपिढ्या तुम्ही पुढं आलेले आहात. पण त्या पिढ्या, जी मागची पिढी आहे, जे तुमचं ते घराणं आहे, त्यामधला एक अंश तुमच्यामध्ये आहे. तुमच्या पूर्वजांचा त्या पिढ्यांमधला जो अंश आहे, त्या पूर्वजांचा तो अंश तुमच्यामध्ये आहे. आणि त्यामुळंच ती तुमची एनर्जी त्या तुम्हाला ओढली जाते, त्या कार्याकडे ओढली जाते. तुम्ही जरी आत्ता हे मटेरियलिस्टिक जग आहे किंवा ह्या बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला रुची वाटत नाही आहे, तुम्हाला असं वाटत नाही की तिथं तुम्ही रुळत नाही आहे, तुम्हाला तिथून अलिप्त व्हावंसं वाटते, बाजूला व्हावंसं वाटतंय, तुम्हाला तिथं तुमच्या मनासारखं असं काही घडतंय असं वाटत नाही, काहीतरी वेगळं करायचं आहे, मला इथं थांबायचं नाही म्हणण्यापेक्षा, म्हणजे मला ह्यात आनंद वाटत नाही आहे, असं तुमचं मन तुम्हाला हे होते की मला यात आनंद वाटत नाही आहे, मला हे करायचं नाही आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, पण काय करायचं हे तुम्हाला सुचत नाही आहे. आणि एखादं असं कार्य आहे जे तुम्हाला, म्हणजे तुम्ही कधी विचारही केला नाही, असं कार्य तुमच्या समोर येऊन थांबते, तुम्हाला अट्रॅक्ट करते, तुम्हाला त्याच्याकडे ओढून नेते. आणि असं कार्य तुम्हाला करायचं आहे, खूप मोठं कार्य करायचं आहे, एक न्यायाचं कार्य करायचं आहे, सेवेचं कार्य करायचं आहे.
जे तुमच्या कुळाचं आहे, एक असं मोठं असं हे तुमच्या कुळाचं आहे, मला असं दिसतंय एक असं घराणं जे खूप नावारूपाला आलेलं होतं, खूप नावारूपाला आलेलं होतं घराणं. पण काही ब्लॅक एनर्जीज आणि निगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावामुळे आणि त्यांच्या गलिच्छ विचारांमुळे आणि त्यांचे जे अडथळे त्यांच्या कारस्थानामुळे किंवा काय, तर त्यांचं कार्य जे तुमच्या पूर्वजांचं कार्य आहे ते अपूर्ण राहिलंय. ते कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि म्हणूनच ॲज अ म्युझिशियनच्या भूमिकेत तुम्ही येत आहे. ते कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे. थँक्यू सो मच. खूप वेगळी एनर्जी आहे आणि खूप डीपमध्ये हे मेसेज चाललेले आहेत. नक्कीच खूप कनेक्ट व्हा, मेसेजेसना कनेक्ट व्हा आणि हे तुमच्याचसाठीच आहेत मेसेज. हार्टब्रेक मी तुम्हाला तेच म्हटलं, एक गलिच्छ राजकारण तुमच्या ज्या वेळेला तुमचे पूर्वज किंवा तुमचं जे घराणं आहे त्याच्यामध्ये खूप गलिच्छ असं राजकारण केलेलं गेलेलं होतं आणि त्यामुळं तुमच्या पूर्वजांचं हार्ट चक्र पूर्णपणे ब्लॉक झालेलं होतं, पूर्णपणे. आणि त्यांचं तिथं म्हणजे ज्या वेळेला जर त्यांनी हा देह सोडला असेल किंवा ह्याच्यामधून ते गेले असतील तेव्हा त्यांची इच्छा ती अपूर्ण राहिलेली आहे आणि त्यांना ती पूर्ण करायची आहे. त्यांना ती खूप पूर्ण करायची होती. तर ती इच्छाच अशी आहे जी खूप पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे आणि त्यामुळं ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय ते एक चक्र जे आहे ते चक्र पूर्ण होत नाही आहे आणि ते चक्र पूर्ण होणार नाही आहे. पण हेच तुमच्या पूर्वजांचा हाच आशीर्वाद तुम्हाला आहे की तुमच्या थ्रू तुम्हाला त्यांना हे एक चक्र आणि हे कार्य पूर्ण करायचं आहे जे तुमच्या कुळाचं आहे. आणि ते त्यांचं जे राजकारणामुळे हे जे त्यांना बाजूला केलं गेलं किंवा असे काही ब्लॉकेजेस आले ते कार्य पूर्ण करताना, पण ते तुम्हाला त्यामध्ये इन्व्हॉल्व करतायत त्या कार्यामध्ये आणि त्या कार्यासाठीच तुमचा जन्म झाला आहे. तुम्ही अंश आहात, मी तुम्हाला तेच सांगितलं. तुमच्या त्या घराण्याचा आणि तुमच्या त्या ह्याच्यातून जे आलेलं आहे ते तुम्ही एक अंश आहात आणि तुमचा त्या त्यांचं हार्टचक्र ब्लॉक झाल्यामुळं हे कार्य अपूर्ण राहिलं. पण तुम्हाला अशा सगळ्या सायकलमधून त्यांनी बाहेर काढलेलं आहे जे तो तुम्हाला माहीत आहे. हार्टचक्र ब्लॉक होणं किंवा कोणीही काय केलं, तुम्ही अशी सोल तयार झालेली आहात की तुम्हाला माफ करायला शिकवलेलं आहे नियतीनं, ब्रह्मांडाने, श्रीकृष्णांनी, महादेवांनी तुम्हाला माफ करायला शिकवलंय, न्याय करायला शिकवलंय, सत्याच्या बद्दल आवाज उठवायला तुम्हाला शिकवलंय आणि तुम्हाला एक परिपूर्ण अशी एक व्यक्ती तयार केलेली आहे. असं मेसेज तुमच्यासाठी तुमच्या पूर्वजांचा आहे. कारण तुम्हाला आता कुणीही रोखू शकणार नाही. ज्यावेळी तुमचे पूर्वज होते त्यावेळी त्यांना काही त्यावेळेला ज्ञानाचा, त्यावेळेला ज्या गोष्टी हव्या होत्या किंवा जे करायला हवं होतं त्याचा काहीतरी अभाव किंवा हे असं गलिच्छ राजकारण आणि स्वतःच्याच जवळच्याच लोकांनी केलेल्या आघातामुळे त्यांचं हार्टचक्र ब्लॉक झालेलं होतं. थँक्यू सो मच. त्यांच्या जवळच्याच लोकांनी त्यांच्यावर केलेल्या प्रहारामुळे त्यांचं हार्टचक्र ब्लॉक झालेलं होतं आणि म्हणून त्यांचं ते कार्य अपूर्ण राहिलं. आणि म्हणून हा खूप मोठा असा डीप मेसेज तुमच्यासाठी आलेला आहे आणि खूप खूप मोठं कार्य तुम्हाला करायचं आहे आणि त्या कार्यासाठी त्यांनी तुम्हाला तयार केलेलं आहे. आणि खूप छान मेसेज. मलाच खूप आश्चर्य वाटते की कसे मेसेजेस येत आहेत. मी तुम्हाला इथं तेच म्हटलं आहे बघा, पेंटॅकल्स अशा खूप जवळच्याच, मी काय म्हणलं तुम्हाला इथं खूप मोठं घराणं, तुमचं खूप मोठं घराणं किंवा खूप मोठी अशी एक राजेशाही असा थाट तुमच्या खानदानाचा आणि जुनं हे तुमचं हे होतं. पण तुमच्याच जवळच्या लोकांनी, तुमच्या पूर्वजांच्या जवळच्या लोकांनी पैसा असेल त्यांच्या पैशापासून फसवलं, त्यांना फसवलं गेले, त्यांचं हार्टचक्र ब्लॉक झाले. इथं गलिच्छ राजकारण, तेच म्हटलं तुमच्या प्रॉपर्टीबाबत, त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्याचं एक गलिच्छ असं राजकारण करून त्यांच्या प्रॉपर्टीमधून त्यांना बाहेर काढलं गेलं. त्याचं जे न्यायी वृत्ती आहे, त्यांचं जे सत्कार्य करण्याचं एक स्वप्न होतं, एक वेगळं कार्य करण्याचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न त्यांच्या ह्या असल्या गलिच्छ राजकारणामुळे ते स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांचं ते स्वप्न आहे ते अपूर्ण राहिले, त्यांचं कार्य अपूर्ण राहिले. त्यांना खूप मोठं कार्य करायचं होतं. त्यांना असं कार्य करायचं होतं ज्यामुळं त्यांचं घराण्याचं नावलौकिक होईल, आणि त्यांचं कुळाचा, त्यांचे जे सगळे हे आहेत वंशज आहेत किंवा त्यांचं जे कुळ आहे त्यांचं त्याचं खूप मोठं असं
ब्लेसिंग्स सगळ्यांचे घ्यावे, सगळ्यांना ब्लेस्ड करावं आणि सर्वांपर्यंत पोहोचावं, सर्वांना मदत करावी, असा त्यांचा हेतू होता, असं त्यांचं कार्य होतं, असं त्यांची इच्छा होती. पण अशा लोकांमुळं आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांच्या पाठीमागून वार केल्यामुळं त्यांना त्यांचं कार्य पेंटॅकल्सच्या अभावामुळे सत्ता जेव्हा येते आयुष्यामध्ये, सत्ता जेव्हा येते तेव्हा आपलीच माणसं असतात, आपल्याच जवळची असतात, तीच आपल्याबरोबर घात करतात आणि पाठीमागून वार करतात. असं काहीसं तुमच्या पास्टमध्ये आणि तुमच्या पूर्वजांच्या बरोबर झालेलं आहे आणि म्हणून त्यांचं ते एक हार्ट चक्र पूर्णपणे ब्लॉक झालेलं आहे आणि त्यामध्येच त्यांचं हे ते जग सोडून गेलेत आणि हे त्यावेळी त्यांचं ते कार्य अपूर्ण राहिले, ते त्यांच्याबरोबर ते कार्य गेलेलं आहे आणि त्यातूनच जो त्यांचा अंश आहे, त्यांची जी इच्छा आहे ती तुमच्यामुळं आणि तुमच्या ह्याने ती पुनर्जीवित झालेली आहे. पुनर्जन्म जो झालेला आहे, पुनर्जन्म बरेच वेळा आपण काय म्हणतो, आपल्या घरात एखादं बाळ जन्माला आलं ते आजोबांसारखं आहे, आजींसारखं आहे, त्याची आजी अशी होती, त्याचे पूर्वज असे, आजोबा असे होते, है की नाही. तसंच एक मागचा जन्म जो तुमच्या घरात आहे, तुम्हाला जे कार्यापासून वेगळं कार्य करण्यासाठी एक तुम्हाला वेगळं अट्रॅक्शन होते ना, तेच तुमच्या त्या पूर्वजन्माचंच असं ते रहस्य आहे आणि त्या रहस्याचीच तुम्ही ती चावी आहात. तुम्ही जी आहात, तुमचा जो जन्म आहे, तुमचं जे वेगळं कार्य करण्याची जी तुमची धडपड आहे किंवा तुम्ही ते करताय, त्यासाठी तुमचे हे पूर्वज तुम्हाला ब्लेस्ड करतायत आणि ते तुम्हाला साथ देत आहेत, ते तुम्हाला पुश करतायत, ते तुम्हाला मार्गदर्शन करतायत आणि ह्या कार्यामध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी. कारण ते सुद्धा खूप जशी ब्रह्मांडाची शक्ती होती, जशी परमेश्वराची शक्ती होती, तशीच तुमच्या पूर्वजांचीही शक्ती आणि आशीर्वाद तुमच्याबरोबर होते. म्हणून तुम्ही पण या सगळ्या कार्मिक सायकलमधून बाहेर पडून आता म्युझिशियनच्या भूमिकेत तुम्ही चाललेले आहात आणि हे कार्य तुम्ही आता तुमच्या हाती घेतलेलं आहे आणि तुम्हाला ते कार्य खूप अट्रॅक्ट करेल. आणि थँक्यू सो मच. मला नक्कीच रीडिंग ज्यांच्याशी रेझोनेट होते, प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण एक वेगळी एनर्जी, एक वेगळी रीडिंग झालेली आहे इथं. आणि थँक्यू सो मच. किंग ऑफ वॉन्ड्स, मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला ह्या भूमिकेत तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि तुमचं घराणंच असं आहे, तुमचं जे घराणं आहे ते असंच होतं, जे राजघराणं होतं, खूप मोठं असं घराणं होतं आणि तिथंच तुमच्याच अशा तुमच्या पूर्वजांच्या अशा जवळच्या लोकांनी त्यांना खूप त्रास दिलेला आहे, खूप त्रास. एक न्याय देवता असं एक तुमचं स्थान होतं आणि त्या स्थानापासून त्यांना, तुमच्या पूर्वजांना बाजूला केलेलं आहे आणि खूप अशा ब्लॅक एनर्जीज त्यांच्या अवतीभोवती होत्या. मी तुम्हाला तेच सांगितलं, त्यांनी त्यांच्या पाठीवर वार केले, त्यांच्याकडून पेंटॅकल्स हिरावून घेतले, पैशाच्या अभावी त्यांना खूप न्याय करायचा आहे, लोकांसाठी खूप मोठं कार्य करायचं आहे, सत्कार्य करायचं आहे. अशा लोकांपर्यंत, अशा गोरगरीब असतील सगळ्यांना, मुलांना, लेकरांना, वृद्धांना, सगळ्यांना मदत करून सर्वांपर्यंत पोहोचायची अशी एक त्यांची इच्छा होती, एक धडपड होती आणि एक प्रेमाचा असा त्यांचं एक खूप असं प्रेमळ मायेचा असा त्यांचा स्वभाव होता. ॲज अ फेमिनाईन मस्क्युलाईन अशा दोन्ही एनर्जी आहेत इथं. अशी ही सुद्धा ओल्ड सोल आहे तुमची, जी फेमिनाईन आहे आणि खूप अशी जी राणीसारखी असं आहे की नाही, किंग आणि क्वीन अशी एनर्जी इथं मला दिसते आणि तेच तुमच्या पूर्वजांच्या ह्याच्यातनं तुमच्यामध्ये तो गुण आलेला आहे आणि तो अंश तुमच्यामध्ये आहे आणि त्यामुळंच तुमच्या स्वभावामध्ये किंवा तुम्हाला स्वतःला असं वाटत असेल की मला असं का होतंय, माझे वडील हा व्यवसाय करतात. म्हणजे असं बरेच वेळा आपल्याला असं वाटतं, डॉक्टरांचा मुलगा डॉक्टरच व्हायला पाहिजे, इंजिनियरचा मुलगा इंजिनियरच व्हायला पाहिजे, हा वेगळा कसा काय झाला आहे, ह्याला ह्यात रुची का नाही आहे. तर नाही आहे, तर ते का नाही आहे, तर ह्या सगळ्या ह्याच्यामुळे. कारण त्या एनर्जीवर ती जी सोल आहे, त्या सोलवर तिच्या पूर्वजांचा आणि पूर्वापार चालत आलेल्या त्या परंपरेचा त्याच्यामध्ये अंश आहे आणि त्यामुळेच ती त्याशी जोडली जात नाही, ह्या मटेरियलिस्टिक जगाशी जोडली जात नाही आहे, त्यातून बाजूला होते. का तिला वेगळं काहीतरी कार्य करायचं आहे असं नाही आहे करायचं आहे. ही सोल तुमची स्वार्थी नाही आहे, अहंकारी नाही आहे किंवा इगोइस्टिक नाही आहे. तिला फक्त प्रेम देणं एवढंच माहीत आहे आणि सर्वांना मदत करणं एवढंच माहीत आहे. एक वेगळं काहीतरी असं करायचं आहे. तुम्ही मला अशी ही एनर्जी इथं मिळते की असे एखादं प्रोजेक्ट आहे ज्यामुळं हजारो लाखो लोकांचं फायदा होईल किंवा त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेल, अशा लोकांसाठी सुद्धा तुम्हाला काहीतरी करायचं आहे. म्हणजे एक वेगळं काहीतरी तुम्हाला करायचं आहे, ज्याचे सरळ म्हणजे ह्या एक वेगळा विचार
एक वेगळा विचार तुम्हाला करायचा आहे आणि म्हणूनच एवढी मोठी आणि एवढी अशी पॉझिटिव्ह आणि छान एनर्जी इथं पीक झालेली आहे. थँक्यू सो मच. तुमचीच एनर्जी असते. रीडिंग खूप मोठी झाली कारण मी डीप कनेक्ट झाले होते. अशी एवढी मोठी आणि एवढी स्ट्रॉंग रीडिंग मला कधीच हे मला असं हे झालं नाही आणि खूप छान असे रीडिंग झाले. आणि तुमच्या आयुष्यात हे जे आहे हे तुमच्या आयुष्यात आता येते. जे झालं, जे तुमच्या पूर्वजांचं हे सगळं, ह्या सगळ्या एनर्जीज ह्या पूर्वजांच्या एनर्जीज होत्या, ते सगळं त्यांच्या ह्याच्यातून ते सगळं गेलेलं आहे. ते तुमच्या पूर्वजांचे, ते जे तुमच्या घराण्याचे जे कर्माज आहेत, तुमचे जे कर्माज आहेत, ते सगळे संपलेले आहेत आता. आणि तुम्हाला एक आता नवीन कार्य सुरू होते. नवीन कार्य तुम्ही हाती घेताय. ॲज एक पोझिशन तुमच्या हातात येते आणि त्या पोझिशन पासून तुमचा असं एक नवीन प्रवास सुरू होतोय आणि तीच पोझिशन तुमच्यासाठी लवकरच तुमच्या आयुष्यात येते. ते कार्य तुमच्या आयुष्यात येते आणि तुम्हाला त्या वेगळ्याशा वळणावर आणि वेगळ्या रस्त्यावर तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. तुमचा विचार बदलणार आहे. थँक्यू सो मच आणि मिरॅकल्स. थँक्यू. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि मिरॅकल हे तुमच्या आयुष्यात आता घडताना तुम्हाला दिसेल. ॲज अ म्युझिशियन तुम्हाला व्हायचं आहे. तुम्हाला हे कार्य करण्यासाठी, कारण हे कार्य करणं जितकं अवघड आहे तितकंच खूप सोपंही आहे. कारण ते कार्य करण्यासाठी तुमच्यातलं जे कसं आहे, एखादी मूर्ती घडवण्यासाठी जसं ती मूर्ती घडवताना त्यातून नको असलेला भाग काढून टाकला जातो आणि मगच त्यातनं एक सुंदर सुबक छानशी अशी मूर्ती तयार होते. तसंच तुमच्या बाबतीत झालेलं आहे. म्युझिशियनच्या भूमिकेत आणूपर्यंत तुमचे जे कार्मिक सायकल होते, त्या कार्मिक सायकलमध्ये ही मूर्ती घडवताना तुमच्यातला जो नको असलेला जे हे आहे, जे कार्मिक सगळं हे आहे किंवा विचार आहे किंवा काय असे गुण असतील, तर ते सगळे काढून टाकलेत आणि रियालिटी तुम्हाला दाखवली गेली. की तुम्हाला काय करायचं आहे. तुमचं कार्य कोणतं आहे, तुमच्या कोणत्या कार्यासाठी तुमचा जन्म झाला, हे तुम्हाला सगळं इथं दाखवलं गेले. आणि म्हणूनच ही एवढी मोठी एनर्जी इथं तुम्हाला पीक झालेली आहे. आणि हे मिरॅकल्स आता होताना बघा, हे म्युझिशियन इथपर्यंत ह्या भूमिकेत आणण्याचं कार्य तुमचे पूर्वज तुमच्याबरोबर करतायत. आणि शिवशक्तींची एनर्जी आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत, हे सगळं आहे. तुम्हाला या म्युझिशियनच्या भूमिकेत, तुम्ही तर आहातच, म्युझिशियन तुम्हाला त्यांनी केलेच, तुम्हाला तयार केले, एक नंबर आता तुम्ही आहात. पण ह्या म्युझिशियनलाच इथं ह्या किंगच्या भूमिकेमध्ये त्यांना आणायचं आहे. आणि त्या किंगच्या भूमिकेत आणण्यासाठी आता तुमचे पूर्वज आणि तुमचे पूर्वज ते कार्य करताना तुमच्याबरोबर तुमचे पूर्वज आहेत, असा त्यांचा मेसेज आहे. आणि हे मिरॅकल्स घडणार आहेत. हे म्युझिशियनपासून किंगच्या भूमिकेपर्यंत पर्यंत जे मिरॅकल्स आहेत, ते मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात घडताना तर तुम्हाला दिसेल. असं तुमच्या पूर्वजांचं अपूर्ण कार्य तुम्हाला पूर्ण करायचं. असं कोणतं कार्य आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि त्या कार्यामुळे तुमच्या घराण्याचा, तुमच्या कुळाचा नावलौकिक होणार आहे आणि तुमच्या पूर्वजांचंही जे कार्य आहे ते पूर्ण होणार आहे, त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि थँक्यू सो मच सर्विस. थँक्यू सो मच. पूर्वजांचाच तुमचा मेसेज आहे. ते जे करत होते, मला जर खूप अशी मोठी मदर तेरेसा, थँक्यू सो मच. खूप मोठ्या अशा एनर्जीज मला इथं पीक होत आहेत. मदर तेरेसांची एनर्जी, मास्टर बुद्धांची एनर्जी आहे की नाही, तसंच ही एनर्जी तुमच्या असं सेवा त्यांनी केलेली आहे. त्यांनी दुजाभाव केला नाही. कसं मदर तेरेसांनी त्या किती मोठ्या, पण त्यांनी कसं त्यांनी सर्वांशी किती प्रेमानं, किती मायेनं त्यांनी सर्वांची सेवा केली. आणि याचं एक असं मोठं नाव जे इतिहासात नावारूपाला आलं, नावलौकिक झाला. आणि असंच जे कार्य आहे, जे सेवेचं कार्य आहे, जिथं असं वाटतंय की तुम्हाला पोहोचलं पाहिजे, तुम्हाला सेवा दिली पाहिजे, असं कोणी राहायला नको ज्याला सेवा मिळत नाही आहे, ज्याची सेवा होत नाही आहे. असं कार्य तुमच्या हाती त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे आणि हेच कार्य तुमचं आहे. इथं हे कार्य तुम्हाला दाखवलंय. तुमच्या पूर्वजांचं हेच कार्य अपूर्ण राहिलेलं आहे. एक न्यायीपणा, एक राजासारखी एक भूमिका, आणि कितीही मोठी भूमिका असली तरी सुद्धा आपला रुतबा, आपलं एक सगळं हे बाजूला ठेवून एका साध्या माणसासारखं, साधी जशी सोल असते तशी पुढं जाऊन सेवा करण्याचं एक मोठं असं कार्य त्यांनी पुढं जाऊन केलं. असं तुमचं कार्य तुम्हाला करायचं आहे. आणि ह्या कार्यासाठी त्यांनी तुम्हाला तयार केले.
आणि त्यांचं हे स्वप्न, त्यांची ही इच्छा, त्यांचं हे सगळं तुम्हाला तयार करायचं आहे. ह्या कार्मिक सायकलमधून म्युझिशियनच्या भूमिकेत येऊपर्यंत मला अशी एनर्जी खूप पीक होते की तुम्ही हे केलं आहे, तुम्हाला ह्याच्यासाठी तयार गेलेलं आहे, तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे, तुमच्या परीक्षा घेतलेल्या आहे, तुमची टेस्ट घेतलेलं आहे की तुम्ही सेवा करताय का. म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊपर्यंत तुम्हाला ते ह्या म्युझिशियनच्या अखेरच्या टप्प्यावर येऊपर्यंत तुमची ही परीक्षा झालेली आहे की तुम्ही काय करताय, तुम्हाला त्रास होते का, तुम्ही ती सेवा मनातून करताय का, हृदयातून करताय का तुम्ही दाखवण्यासाठी करताय का, दिखावा करताय. असं एक मोठं हे तुमची खूप मोठी इथं टेस्ट झाल्या आणि त्या टेस्टमध्ये तुम्ही पास झालेले आहात. म्हणूनच आता हे म्युझिशियनचं एक जी भूमिका आहे ती पूर्ण झालेली आहे आणि हा म्युझिशियन आता किंगच्या भूमिकेपर्यंतचा एक नवीन प्रवास जो आहे तो आता सुरू होतोय. आणि ही सेवाच तुम्हाला तुमचा नावलौकिक, तुमच्या घराण्याचा नावलौकिक, तुमचं कर्तृत्व हे सगळं नावारूपाला आणणार आहे आणि तुमच्या पूर्वजांचं हे कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे. खूप मोठी आणि खूप पॉवरफुल अशी खूप स्ट्रॉंग एनर्जी. म्हणजे जर मी तर हे पण म्हणेन की बऱ्याच अशा सोल्स हे रीडिंग बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की कोणतं कार्य त्यांना करायचं आहे आणि त्यांना कन्फ्युजन होतं की कोणतं कार्य करायचं आहे आणि काय करायचं आहे, मार्ग मिळत नाही आहे, मार्ग दिसत नाही, कळत नाही, तर कोणता मार्ग आहे, तर त्याच्यासाठी त्यांचं कन्फ्युजन होतं. तर इथं कन्फ्युजन पूर्ण दूर केलेलं आहे तुमच्या पूर्वजांनी. तुम्हाला कोणतं कार्य करायचं आहे, आता तुमची एनर्जी तुम्हाला कोणत्या कार्याकडे अट्रॅक्ट करते ते तुम्ही तुमच्या एनर्जीप्रमाणे इथं घ्यायचं आहे. आणि थँक्यू सो मच, थँक्यू सो मच महाकाली. मला वाटते कालच्याच रीडिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं तुमच्या यशाचा, तुमच्या कार्याचा, तुमच्या कर्माचा जो रथ आहे तो रथ आणि त्या रथाची दोरी जी आहे ती महाकालींनी हाती घेतलेली आहे. आणि ते कार्य करत असताना त्यांच्यासारखंच मातृत्व तुमच्यात त्या जागं करतायत. कारण मातृत्व जागं होण्यासाठी वयाचं बंधन नसतं. समोर कितीही मोठं असं तर तुमचं वय 20 वर्ष असेल आणि समोर 50 वर्षाची व्यक्ती असेल तर त्याची आई होता तुम्हाला आलं पाहिजे. हे म्हणजे मातृत्व आणि ते मातृत्व तुमच्यात जागं करतायत. मातृत्व वयानं, अनुभवानं आणि सगळ्या ह्यानं नसतं, मातृत्व हृदयातून बाहेर येतं आणि ते असं मातृत्व तुमच्यातलं जागं करतायत महाकाली. आणि ह्या मातृत्वानं असं प्रेम, अशी एक ऊर्जा आणि एक असं वेगळं तुमचं अस्तित्व निर्माण करतायत त्या की त्यांची खूप अशी त्यांचं प्रेम तुमच्यावर आहे. महाकालींचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. असे एक मेजर स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्या आयुष्यात येत आहेत आणि एक मोठा धडा तुमच्यासाठी अनफोल्ड होते. आणि हा धडा खरंच म्युझिशियनपासून किंगच्या भूमिकेत जाण्याचा एक नवीन प्रवास आणि नवीन एक असं धडा खरंच तुमच्या आयुष्यात अनफोल्ड होतोय. आणि ह्या प्रवासापर्यंत जात असताना मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात होणार आहेत. तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या आयुष्यात एक असे आश्चर्यचकित करणारे बदल होत आहेत, काहीतरी वेगळं घडतंय. पण ह्याच घडण्याचा तुम्ही कुठंतरी हे लावत होता की काय आहे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे किंवा काय आहे, तुम्हाला कन्फ्युजन होतं. ते त्या कन्फ्युजनमधून महाकाली तुम्हाला बाहेर काढतायत आणि तुम्हाला सांगतायत की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या हाती कोणतं कार्य दिलेलं आहे. तुम्हाला बरेच वेळा असं वाटत असेल हे माझ्याच बरोबर का, किंवा मला ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर का येत आहेत, मी म्हणजे तुम्ही इग्नोर करत असाल, तुम्ही बाजूला जात असाल तरीसुद्धा पुन्हा ओढून ती एनर्जी तुम्हाला तिथंच घेऊन येते. तर का घेऊन येते, तर तुम्हाला हे करायचं आहे आणि अगदी हृदयातून करायचं आहे, तुम्हाला सोडून द्यायचं नाही आहे. कारण तुमच्यासारखी पॉझिटिव्ह आणि सकारात्मक सोल निर्माण यांनी केले. तुमच्यातलं मातृत्व यांनी जागं केलं आणि ह्यांच्यासारखं मातृत्व तुमच्यात असेल तर त्यांना त्या मातृत्वाला, त्या प्रेमाला, त्या मायेला हरवण्याची कोणाच्यातही ताकद नाही आहे. आणि असं महाकाली तुम्हाला सांगतायत. खूप मोठा असं मेजर असे चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहेत आणि असं एक मोठं कार्य आहे तुमच्या पूर्वजांचं जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि त्यामध्ये तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे, शिवशक्तींचा आहे, श्रीकृष्णांचा आहे आणि बाप्पांचाही आशीर्वाद आहे. खूप मोठं कार्य तुम्हाला करायचं आहे. आणि असं एक तुमचं नाव जे आहे ते असं इतिहासात कोरलं जाईल, असं एक वेगळी मला एनर्जी इथं फील होते. मी जसं नाव घेतलं, मदर तेरेसांचं नाव घेतलं की खूप मोठी एनर्जी, ज्या एनर्जीनं कधीही स्वतःला नाही हे केलं तर दुसऱ्यांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य, त्यांचं सगळं हे वेचलं. अशी तुमची एनर्जी आणि असं तुमचं जे कार्य आहे
जे कार्य तुमच्या पूर्वजांना करायचं होतं पण काही कारणामुळे ते पूर्ण झालेलं नाही आहे, तर ते तुमच्याकडून त्यांना पूर्ण करून घ्यायचं आहे. म्हणूनच तुमचा हा जन्म आहे आणि हे कार्य तुमच्या हाती त्यांनी तुम्हाला ते दिलेलं आहे. थँक्यू सो मच मॅजिक मॅनिफेस्टिंग. मग पुन्हा एकदा मॅजिक मॅनिफेस्टिंग युअर ड्रीम्स. तुमची स्वप्न, तुमचं जे स्वप्न आहे, जे तुमच्या पूर्वजांचं जे स्वप्न आहे आणि हे जे कार्य आहे हे आता मिरॅकल्सच्या रूपानं असं अगदी तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि असं ते रियालिटीमध्ये येताना तुम्हाला दिसेल. रिअल होते, रियालिटीमध्ये येते, काहीतरी वेगळं होते आणि तुमचा ते फोकस जो आहे म्हणजे आता ह्या रीडिंगपासून तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला एक वेगळा फोकस तुम्हाला करायचा आहे तुमच्या त्या सेवेवर, तुमच्या कार्यावर. तुमचं जे कार्य आहे, जे अट्रॅक्ट तुम्हाला करते त्या कार्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. आणि हे कार्य का मला अट्रॅक्ट करायचं, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं महाकालींनी दिलेलं आहे. मी थँक्यू सो मच. डाउनलोड्स अँड अंडरस्टँडिंग ट्रुथ इज बिग रिव्हील. मी तर तुम्हाला तेच सांगेन, तुम्हाला जे इंट्युएशन्स येतील, तुम्हाला इंट्युएशनच्या माध्यमातून, मेसेजेसच्या माध्यमातून, तुम्हाला जर रील्स बघत असाल, पिक्चर बघत असाल किंवा एखादं सॉन्ग तुम्हाला कनेक्ट होईल, तर अशा ह्याच्यातून तुम्हाला खूप असे मोठे मेसेजेस तुम्हाला दिले जातील, डाउनलोड्स दिले जातील आणि हे मेसेजेसच तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतील. तुमच्या मार्गदर्शनामध्ये आणि महाकालींचा आशीर्वाद आहे, शिवशक्तींचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्याच आशीर्वादानं, तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादानं हे एवढे मोठे दरवाजे अनफोल्ड होत आहेत आणि एवढा मोठा धडा तुमच्यासाठी अनफोल्ड होते. स्पिरिच्युअल चेंजेस आहेत आणि एक ऊर्जा आहे, तर ती ऊर्जा तुमच्यासाठी ओपन होते. आणि थँक्यू सो मच. थँक्यू महाकाली. थँक्यू सो मच. मी माझ्या पूर्वजांना खूप खूप धन्यवाद देते आणि थँक्यू सो मच माझ्या सगळ्या सोल फॅमिलीला, ज्या अशी सोल फॅमिली आहे जी खूप एनर्जेटिक आहे, खूप पॉझिटिव्ह आहे आणि म्हणूनच त्यांची ऊर्जा माझ्याशी कनेक्ट होते, त्यांची ऊर्जा मी कनेक्ट करू शकतो आणि एवढे छान असे मेसेजेस येतात. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्रायबर्सची एनर्जी असते, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी. ओके, थँक्यू सो मच. आणि हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. राधे राधे. गणपती बाप्पा मोरया.